सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. वैराग्याचे हे भाग्य इको कमी करण्याचे. वैराग्याचे हे भाग्य संत संग हाची लाग. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तोची देव भक्त भेदा भेद नाही जात. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तुका प्रेमी नाचे गाये गाणियात विरोणी जाय. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. यम प्रभीषमवाच विमां प्रसुक्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. यैवो 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 धावोनिया विलंब कावाया लावियेला कृपाळी. हो विलंब कावाया लावियेला कृपाळी. यैवो 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 धावोनिया विलंब कावाया लावियेला कृपाळी. विलंब कावाया लावियला कृपाळी. विठाबाई विश्वांभरे भवछेद आई विश्वांभरे भवछेद विठाबाई विश्वांभरे भवछेद विश्वांभरे भवछेद कोठे गुंतली समाये विश्वव्यापके. विश्वव्यापके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके. समाये विश्वव्यापके. यैवो 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 धावोनिया विलंब कावाया लावियेला कृपाळी. विलंब कावाया लावियेला कृपाळी. यैवो 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 धावोनिया विलंब कावाया लावियेला कृपाळी. विलंब कावाया लावियेला विलंब कावाया लावियेला कृपाळे. विलंब कावाया लावियेला कृपाळे. यैवो 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 धावोनिया विलंब कावाया लावियेला कृपाळे. विलंब कावाया लावियेला कृपाळे. अलंकापुरी रम्य सिंहस्तनस्थं पदं भोजतेजं स्मृतिप्रदेशं. विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमान
समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा हरि ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा हो दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला पावन झारी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया मन रामेश्वर सकळ पुसोनी सकल पुसोने मन रामेश्वर सकळ पुसोनी सकला पुसो हा गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया ओ गेला तो विमानी बैसोनिया मने रामेश्वर सकला पुसोने गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया मन रामेश्वर सकळ पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया गेला तो विमानी बैसोनिया वैराग्याचे हे भाग्य वैराग्याचे हे भाग्य संत संग हाची लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप आनंद कंद वरून आले पंढरीश परमात्मा इंद्राणीच्या तटाचं निर्माल्य आयुष्यामध्ये होतं विवेक वैराग्याच्या तटाची झालर ज्यांनी जीवनाला लावली सारस्वताचं देणं 9000 वेळातून तुम्हा आम्हाला पाजलं विश्व माऊली ज्ञानोबराय भोळ्या भाबड्या जीवांना वैदांतिक सिद्धांत ज्यांनी पंचम वेद निर्माण करून गाथ्याच्या रूपानं तुम्हा आम्हाला ज्यांनी दिले ते वैराग्याचे महामेरू खिशात नाही धाण समाजात नाही मान घरात मोडकी खाट पाणी प्यायला फुटका माठ शेवटी वैकुंठाची वाटण असा ज्यांचा परमार्थाचा थाट ते देहूचे निवासी वैराग्यवान साधू जगद्गुरु तुकोबराय अधिक करून सर्व संत मांदेयाला नमस्कार करतो तुम्हा श्रोतृ मायबापांना नमस्कार करतो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह चाललाय अवघ्या महाराष्ट्राचं विद्वत प्रचुर रत्न अमृत महाराज जोशी संपूर्ण ग्रामस्थ शेळकेवाडी पिंपळोली या सर्वांना धन्यवाद देतो मुसलमानांचे नमाज चालू आहेत मुस्लिम समाजाचे आणि टीव्ही कॅमेऱ्यासमोर बोलतोय काही अडचण नाही मी वकील आहे फक्त तिकडे काम नाही म्हणून इकडे कुठे काय बोलतोय हे सुद्धा मला कळतंय असं काही समजायचं काही कारण नाही मुस्लिम समाजाचे नमाज चालू आहे ख्रिश्चनांच्या प्रेयर चालू आहे बिअर बार ओपनमध्ये चालू आहेत फक्त सप्ताहाला बंदी आहे कारण कोरोनाला फक्त माळकरी आवडतात असं यांचं म्हणणं आहे किती दुर्दैव आहे मला सांगा मी नेहमी सांगत असतो याही परिस्थितीमध्ये ग्रामस्थांना धन्यवाद याच्यासाठी
का हा सोहळा त्यांनी चालू ठेवला आणि या सोहळ्यातून ब्रह्मरसाचं पारणं त्यांनी आम्हाला दिलं. बाबाजी महाराज मला भेटले, मला म्हटले बाबांनी सांगितलंय की चालू ठेवायचा सप्ताह आणि त्या निमित्तानं द्वितीय दिवसाची सेवा बरोबर ना माझ्याकडे आहे. आज सप्ताहाचं वातावरण चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, फक्त एकच कमी आहे, कीर्तनकार कमी आहे. काय बाकी गायक महाराष्ट्रातले नामांकित खिलारी महाराजांचं गायन ज्यांनी स्वरांवर आरूढ व्हावं आणि कंठातले प्राण कानात यावे, अर्थाचा गाभारा तयार व्हावा, असं काहीसं गायन रवी महाराज, नारायण महाराज, त्याचबरोबर आमचे खरात महाराज या सगळ्यांचं आज मिळून आलं. आणि यांना मृदंगाची साथ आदरणीय सटले महाराजांची अतिशय गोड आहे. याही परिस्थितीमध्ये आता सगळं केलंय आणि काही ठिकाणी असं असतं टू मेनी कुक केक द स्पॉईल. इंग्लिशमध्ये म्हणे फार आचारी झाले का स्वयंपाक बिघडतो बरं का. पण आमच्या परमार्थात उलटे, जास्त आचारी झाले का आणखी चव येते. काय ते ही अवस्था आहे आमची. म्हणून यारे यारे लहान थोर याते भलते नारी नर. आणि म्हणून द्वितीय दिवसाची सेवा करत असताना तुकोबरायांचा गाथ्यातला फार घासलेला नाही पण चांगला अभंग आहे. संतांचे विचार नको, संतांचं दर्शन नको, त्यांची फक्त संगतीचा परिणाम आणि संगतीनं साधकाच्या जीवनामध्ये काय परिणाम होतील याचं काहीसं चिंतन मांडणारा अभंग आहे. विठाला विठाला संघ केल्याशिवाय माणूस राहू शकत नाही. प्रत्येकाला संघाची गरज आहे बरं का. किती काही केलं, अगदी महाराज असला काय, पंडित असला काय, मंत्री असला काय, संघाची गरज आहे दादा, संघाची गरज आहे. मला सांगा निसंग होणं इतकं सोपं नाही. म्हणजे किती वैतागला बरं का, किती वैतागला तो काही राम नाही हो. प्रपंचाचा वैताग आला पण संध्याकाळी फिरून त्याच खुंट्यावर आहे. कुठे तिथंच आहे, जात नाही कुणी कुठे बरं का. वर्षानुवर्ष खितपत पडलेली. बरं संसार जड आहे बरं का, जड आहे. मग संगत संसाराची करण्यात काय अर्थ आहे का. दगडाची संगत करून काय होणार आहे. दगड आहे, त्याच्यावर परिणाम काही होणार नाही. तुम्ही नारळ फोडा नाही तर डोकं फोडा, काय फरक होणार आहे. तसं संसाराचा वापर तुम्ही कधी कसा आणि केव्हा केला म्हणजे उद्धाराला जाल, मोठा प्रश्न आहे. ऊर्ध्व मूलमद शाख गीतेनं गुरुमुखातून वाक्य बोललं का उलटी मुळ आहे त्याला. संसरती ती संसारा, जो चलायमान आहे, जो भासमान आहे, जो गतिमान आहे, त्याचं नाव संसार आहे. काय संसरती आज आहे उद्या आशेल, त्याची काही शाश्वती नाही. त्याला मग त्याची संगत करून काय करता. तुम्ही मनात आणलं तर दगडावर नारळही फोडाल आणि मनात आणलं तर डोकंही फोडाल. बघा मंदिराच्या पुढे दगड ठेवला तर नारळ फुटेल आणि दरवाजात जर दगड ठेवला अंधारात तर डोकं फुटेल. संसार असाच आहे. संसार जड आहे, चेतन नाही. संसाराचा संग करून उद्धाराकडे जाता येणार नाही. तुम्ही त्यात गुरफटून आयुष्य संपून जाईल, कळणार नाही बरं का. काही कसे आहे म्हणजे माऊलीने वर्णन केलं. माऊली फार गोड बोलते. माऊली असं म्हणते तुम्ही आता कितीपर्यंत सजातीय भेद आणि विजातीय भेद दोन भेद सांगितले बरं का. का लवणाची कुंजिरी माऊलीने सांगितलं, सुंदलिया लवणसा. मला सांगा मिठाची हत्तीन केली आणि पाणी किती वर्ष ठेवली म्हणजे जशी तशी निघणं वितळेल ना दादा. आणि दगड किती वर्ष पाण्यात ठेवला म्हणजे वितळेल. मला सांगा जसाच्या तसा निघेल आणि मिठाच्या हातीने 1 तासात पाणीमय होऊन जाईल. काय होईल. तसं सजातीय भेद विजातीय भेदामध्ये संघ करण्यात काही अर्थ नाही. सजातीय भेदामध्ये संघ झाला पाहिजे. म्हणजे संसाराचा संघ करण्यात काहीच अर्थ नाही. मग अजातवाद आहे, विवर्तवाद आहे, आरंभवाद आहे, परिणामवाद आहे, दृष्टीसृष्टीवाद आहे, खंडन मंडनवाद आहे. जीवनाचं चिंतन. बरं तुम्हाला सांगू का, मंडन करणं सोपं आहे, खंडन करणं सोपं आहे, मंडन करणं अवघड आहे. अवघड आहे. ही सृष्टी त्यानं निर्माण केली पण डिस्ट्रॉय करताना सुद्धा त्याला एकदम करता येत नाही. त्याला कोरोना आणावा लागला. काय झालं. तुम्हाला परिस्थिती क्लीन करायची पण त्याला परिस्थिती नील करायची. काय करायची. नील करायची. तुम्हाला काय वाटतं मंदिरात तुम्ही बंद केली काय, सरकारनं बंद केली. सत्ताधीश फक्त परमात्मा संत आहे, इथं बाकी कोणी नाही. काय बोललो मी. या जगामध्ये सत्तावान असतील तर फक्त परमात्मा संत आहे. किती परमात्म्याने ठरवलेला इथं अणू एक बरं का परमाणू डिस्ट्रॉय करू शकत नाही तुम्ही आम्ही ठरवलं तरी. त्याचं विघटन होतं. काय होतं. पदार्थ विघटन शास्त्रामध्ये असं चिंतन आलं
की तुम्ही निर्माणही करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय करू शकत नाही. बरं का, तुम्ही सत्तावान कायचे. आता लोक म्हणजे गनमॅन घेऊन फिरत आहेत ना बॉडीगार्ड, ते म्हणतात याव करीन त्याव करीन, बेसनाच्या पिठाची शाव करीन, काही करीत नाही. तू काय करीत नाही, तुला बॉडीगार्ड लागत आहे, तू काय करायचा दादा. त्याची सत्ता एवढी आहे त्याच्या सत्तेशिवाय. आणि तुम्हाला सांगू का, त्याची सत्ता एवढी आहे दादा, नशीब त्याच्या लिस्ट मध्ये आपलं नाव आलेलं नाही अजून. जर आलं ना, रात्री झोपलेल्यांपैकी काही जण आज सकाळी सुद्धा उठले नाहीत. आपलं नशीब आहे का आपण उठलोय. काय बोलतोय मी, त्याचं भाग आहे. आणि तुम्हाला सांगा, त्यानं मनात आणलं ना की आपल्याला श्वास जगन मरण. बरं, तो दयाळू सुद्धा आहे बरं का, सत्ताधीश असला तरी दयाळू आहे. त्यानं जन्माची चाहूल 9 महिने अगोदर दिली, पण मरणाची चाहूल किती दयाळू आहे मला सांगा. अरे त्याला वाटलं माझ्या लेकरांना जर मरणाची चाहूल 9 महिने अगोदर दिली ना, अरे हे रडतील, खितपत पडतील, जगणार नाही, भयानक त्रस्त होतील, ही अवस्था त्याला वाटली, म्हणून त्यानं मरणाची चाहूल दिली नाही. झाकल्या घटीचा दिवा. ज्ञानोबा म्हणले भक्तांची अवस्था अशी आहे, मरण आहे ज्यानं पापच केली ना, ज्यानं इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची भीती कुणाला आहे, ज्यानं टॅक्स भरला नाही त्याला आहे. ज्यानं टॅक्सच भरलाय ते म्हणते कुठून येऊ दे, काही अडचण नाही. बरं का, अडचण नाही. आणि तुम्हाला मी सांगू काय, कुठूनही जरी आला तरी काळाची भीती संतांना नाही. ज्यानं पापच केलीत ना, काय मरणा यदी चित्त किंवा भूतांची उमटे खडाडतात. ज्ञानोबा म्हणले भूतांची खडाडता उमटते, इंद्रिय दम काढत नाही. बरं का, इथं फार अवघड आहे. त्याची सत्ता आहे, त्याची सत्ता आहे. किती सत्ता आहे, जडाची सुद्धा सत्ता आहे, चेतनाची सुद्धा सत्ता आहे. आता इकडे जायचं नाही, पण तुम्हाला सांगू का, कुठ चैतन्य, जीव चैतन्य, ब्रह्म चैतन्य आहे. या चैतन्याचा विचार केला ते सत्ता आहे ना, जड चैतन्य सुद्धा आहे. काय बोललो मी, कुठ चैतन्य, ब्रह्म चैतन्य, जीव चैतन्य हा भाग लांब ठेवा, पण जड चैतन्याचं चिंतन केलं. माणूस मेल्या बरोबर अर्ध्या तासात जाळा म्हणतात, किंवा 4-5 तासात त्याची विल्हेवाट लावा, नाही लावलं तर ते फुगतंय. हे कोणतं चैतन्य हो? सांगा, वसांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणी तथा शरीराय विहाय जीर्णा अन्यान्य सयांती नवानि देहि. ठीक आहे, शरीर जायाचे ठेवणे इथपर्यंत ठीक आहे, पण ते निघून गेलं का मग शरीर फुगतंय. आत्मा निघून गेला, चैतन्य निघून गेलं, दुसरं शरीर परिधान केलं. आता याच्यातही मोठी गंमत आहे. देवानं शरीर दिलं, त्याचं काय करायचं हे ठरवायचं. सत्ताधीश तोय, न्यायाधीश तोय. फार मोठी गंमत आहे. जीवनाचं तीर्थ बनवायचं का जीवनाचा तमाशा बनवायचा हे कोणी ठरवायचं. आणि ह्या माळा, हे बुके, हे जगण्यासाठी लागत नाहीत बरं का. ही कपडे, मी सकाळच्याच कालेच्या कीर्तनात बोललो, कीर्तन चांगली आहेत, महाराज चांगले आहेत असं समजू नका. काय बोललो, वृत्ती बदलेल, व्यासपीठ कधी बदलत नाही. काय बोललो मी, शेवाळे महाराज मेले तरी हे व्यासपीठ बोलत राहणार आहे. काय राहणार आहे, अनेक साधकांना पथदर्शी ठरणारे हे व्यासपीठ. शेवाळे महाराज चांगले असतीलच असं नाही, कारण ते वृत्ती सापेक्ष जीवन जगतात. काय करतात, महाराज चांगले तर असं समजू नका तुम्ही. म्हणजे येतानाच मी सांगितलं, अनेक साधकांनी ज्यांना बिरुदवाल्या दिल्या, वैराग्याचं मुकुटमणी म्हणलं, त्यांचे 15-15 आणि 20-20 कोटीचे आश्रम आहेत. काय बोललो मी, तुम्ही अजिबात काय असं समजायचं काही कारण नाही. माया आणि तुम्हाला सांगतो, ब्रह्मचारी कधी कोठीवर शोभत नाही, साधू कधी बँकेत शोभत नाही. विठाला 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 मी सांगत होतो, मला तिकडे जायचं नाही, पुढे जाणारच आहे संत या विषयावर आल्यावर. पण तुम्हाला सांगू, जीव चैतन्य, ब्रह्म चैतन्य, कुट चैतन्य आणि जड चैतन्य सुद्धा आहे. आता याच्यामध्ये वायू आहे, म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान, समान. याच्यामध्ये त्याच्यानंतरचा 4थ्या क्रमांकाचा जो धनंजय वायू आहे, तो शरीर फुगवायला सुरुवात करतो. काय करतो, हे जड चैतन्य. काय जड चैतन्य आहे, तुम्हाला कळालं तर पहा, त्याची सत्ता आहे, त्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाही. तुझी सत्याने वेदासी बोलाने, सूर्याचे चालने, तुझी सत्ते सूर्याची चालने, तुझी सत्ते, तुझी सत्ते वेदासी बोलाने, सूर्याची चालने, सत्तेने वेदा
चालणे तुझी या फळे सूर्यासी चालणे तुझी या सत्ते सूर्यासी चालणे तुझी या फळे सूर्यासी चालणे ऐका. परमात्मा सत्तावान आहे आणि दुसरे संत सत्ताधीश आहे. इथं बाकी कोणी नाही. सम्राट आहे. काय सम्राट आहे. जगद्गुरु तुकोबरायांकडे काय होतं मला सांगा. जगद्गुरु तुकोबरायांची गाथा काय ब्राह्मणांनी बुडवली असं तुमचं म्हणणं आहे का? अजिबात नाही. तुकोबरायांची गाथा दिवहूतल्याच लोकांनी बुडवली. बरं का, ऐका, फार मोठी गंमत आहे. तुम्हाला सांगू, तुकोबरायांनी जे धन वाटलं ते घेतलं कुणी हो? आपल्याच भागातल्या लोकांनी घेतलं की नाही? मला सांगा, जगद्गुरु तुकोबरायांचं धन घेतलं ज्या लोकांनी, त्यांचं कुणाचं नाव कुणाच्या लक्षात आहे आतापर्यंत? जो दानी आहे, ज्यानं दुष्काळाच्या म्हणजे कोरोनाच्या काळात मालामाल झाला त्याला किंमत नाही बरं का. ज्यानं दान केलं, जीव जगवले, आश्रयाला ठेवले, त्याला इतिहास साक्ष करेल. काय करेल? इतिहासामध्ये नोंद राहील. तुकोबराय दानी आहे. काहीच नव्हतं म्हणजे 16व्या वर्षी पहिलं लग्न, 20व्या वर्षी दुसरं लग्न, या 4 वर्षाच्या मधच्या काळात पोरग मेलं, सावजीची बायको मेली, आईबाप मेले, सावजी काशीकडे निघून गेला, कान्हया बायकोला घेऊन सासरवाडीला चाकणला राहायला गेला. आणि याच काळामध्ये तुकोबरायांनी आपले पूर्वज असलेले विश्वंभर बाबाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या 4च वर्षात दुष्काळ असताना. एवढंच नाही, माऊलीच्या मंदिराचा पुढचा सभामंडप तुकोबरायांनी बांधला याच काळात. विचार करा, काहीच नसताना काय खावे आता कुणीकडे जावे. तुकोबरायचं चरित्र, महिपाती महाराजांनी लिहिलेलं चरित्र समग्र आणि शाश्वत असेल असं माझं मत नाही. याचं कारण असं सांगतो, काहीशे वर्षानंतर त्याच्यावर प्रकाश पाडलाय. कुणी? महिपती महाराजांनी. इथं माणूस गेल्यानंतर हयात असताना सुद्धा समोर लांग लुंचन करणारी लोक आहेत, भाट झालेली लोक आहेत, अर्ध्या चहाच्या कपासाठी सुद्धा चांगलं म्हणणारी लोक आहेत. तर काहीशे वर्षानंतर ज्या व्यक्तीचं चरित्र लिहिलं जातं त्याच्याबद्दल असलेलं प्रेम त्याच्यात आले असेल, त्याच्याबद्दल असलेला भाव आला असेल. तुकोबरायांना अवतार समजून काही चमत्कार सुद्धा लिहिले गेले असतील. पण तुकोबरायांचा गाथा पाहिला की तुकोबरायांचं चरित्र गळी उतरतं. तुकोबरायांचं चरित्र चालू होतं या अभंगापासून. दुष्काळे अटिले द्रव्य नेला मान, आणि संत तुका म्हणे मुक्ती परणिली नवरी. इथं चरित्र संपून जातं. आणि मग या काळामध्ये चिंतन येतं. मला सांगा, ज्या तुकोबरायांनी दुष्काळाच्या काळात मंदिरं बांधली त्यांना घर बांधता येत नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे का? उलट मंदिरावर बंगले बांधणारे कैक आहेत. पण जगद्गुरु तुकोबराय सामर्थ्यवान आहे. कोण आहे? सामर्थ्यवान आहे. किती सामर्थ्यवान तुम्हाला सांगू. जोग महाराज सामर्थ्यवान आहे. विष्णुबा जोगांना, जोग बाबांना एकदा आईनं सांगितलं, मला ऊसाचा रस घेऊन ये रे. महाराज म्हणले, कुठून आणू? म्हणले, चरक्याहून आण. जोग महाराज म्हणले, कायला चरका लागतोय? ऊस दे इकडे. ऊस घेतला आणि धोत्रात धरला आणि पिळला. काय केला? पिळल्या बरोबर रस काढला. बा आता ते ऊस पिळायचा आहे. माय काय पाहता, धोतर नाही पिळायचं नुसतं. त्याला संत आहे, ऊस पिळायचा. तुम्हाला काय, या दिघीला 2 रेड्यांची टक्कर चालली होती बरं का. 2 रेड्यांची टक्कर. आणि विष्णुबा आणि त्यांचे बंधू बरं का, ते चालले होते तिथनं. आणि सकाळपासून झुंज चालली होती. इंग्रजांना बोलावलं होतं गोळ्या घालायला. काय? त्या रेड्यांना गोळ्या घाला आणि मारा, कारण लहान वृद्ध आबाल सगळे घाबरलेत. आता काय होईल माहित नाही. बरं, रेड्यांची टक्कर म्हणजे सोपी नाही. 2 शेळ्यांची टक्कर अजायुद्धम. काय सांगितलं? सांगितलं प्रभाते मेघडंबरम. शास्त्रानं सांगितलं सकाळी निघालेले मेघ काही कामाचे नाही. 2 शेळ्यांची टक्कर काही कामाचे नाही. मग ती बंगालची असली काय शेळी, आणि अजून कुडालची असली काय, पण शेळ्यांची टक्कर काही कामाची नाही. सकाळी निघालेलं आभाळ, आकाश, मेघ, पाऊस पाडील त्याची काही शाश्वती नाही. पती पत्नीचं भांडण ही सकाळी भांडतात आणि दुपारी गोड असतात. काय असतात? पण 2 रेड्यांचं युद्ध परिणामकारक आहे. काय परिणामकारक आहे? घाबरले सगळे. इंग्रज बंदुका घेऊन तयार आहेत. आणि त्यावेळी जोग महाराज आणि त्यांचे बंधू तिथं पोहोचले दिघीला बरं का. पहा काय रेड्याचं भाग्य असेल तुम्हाला सांगतो.
संगतीचा परिणाम आहे बरं का हा सुद्धा. म्हणजे आजचा संघ आहे ना, संत संगतीचं वर्णन काय, रेड्या सानिध्यात आल्यावर भाग्य उदयाला आलं रेड्याचं बरं का. म्हणजे संताच्या सानिध्यात रेडा गेला तर देव झाला. हो देव झाला. मी आळ्याला कीर्तनला असलो ना, एकदा पत्रकारानं प्रश्न विचारला होता, इथं संत एवढे होऊन गेले का त्यांचं इतिहासात नाम निर्देशन नाही, पण हा रेडा असून याचा उत्सव होतो मोठा आळ्याला, याला महाराज म्हणतात लोक, काय कारण. मी म्हणलं महाराष्ट्रातल्या रेड्यांना कळावं का संतांच्या सानिध्यात रेडा आला की देव होतो. काय होतं हे महाराष्ट्रातल्या रेड्यांना कळावं म्हणून हे सगळे. काय विचार करा, रेडा माणूस जर संगत चुकली तर माणसाचा सुद्धा रेडा होईल. काय होईल. आणि संगत जर योग्य लागली तर रेड्याचा सुद्धा देव बनेल. दादा विठ्ठल विठ्ठल ऐका, जोग महाराज म्हणले, अहो थांबा थांबा थांबा, दया हे भांडवल आहे संतांचं. काय दया भांडवल आहे. का गोळ्या घालता. मग म्हणले अरे आता रेडा इतके माजलेत, तुडवतील ना, चेंगराचेंगरी होईल. आणि मग त्यांचा भाऊ म्हणले, विष्णू धरसा तू एक रेडा आणि मी एक रेडा धरतो. काय करतो. माझ्या काय पाहतात धरले दोघांनी रेडे, 1-1 किलोमीटर रिटीत नेले लांबाशे. काय गेले. काय ताकद असेल दादा. मस्तकाला हात लावल्याबरोबर ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. ही अवस्था जी आहे ना मायबाप, ही अवस्था फक्त संतांकडे आहे. यांचा संघ, संघाची फार गरज आहे माणसं. योग वासिष्ठ असं सांगताय, संघ म्हणजे काय. तो माणूस उपस्थित नसताना त्याच्या विचारानं वागणं, याचं नाव संघ आहे. काय तो माणूस जरी आता अवेलेबल नसला ना, दारू पिणारा माणूस आहे ना संध्याकाळी, त्याचा मित्र त्याला नाही भेटला तरी एकटा पिऊन येतो, कारण त्यानं सवय लावलेली. याला संघ म्हणायचं. काय म्हणायचं. संघाचा विचार आहे. बरं संघ पंचतंत्रामध्ये गोष्ट आली बरं का, संघाची फार गोड आहे. तुम्ही ऐकलेली असेल पण पुन्हा ऐका. पंचतंत्र असं सांगतं, एका राजहंसाची कावळ्याची मैत्री झाली बरं का. ऐका, राजहंस मोती खातो आणि कावळा पिंड खातो. काय खातो. कावळा पिंड खातो. ही मैत्री होऊ नये वास्तविक बरं का, ही मैत्री. आणि भागवत तर सांगतंय, सम व्यवहार असतील, सम काल असेल, सम वैचारिक पातळी असेल तरच मैत्री करा. आर्थिक बाजू सुद्धा सम असेल तरच मैत्री करा आणि तरच संघ करा. मला सांगा, श्रीमंतानं सुद्धा पोरगी आपली लेवल पाहूनच द्यायची बरं का, फार वरती द्यायची नाही आणि फार खाली द्यायची नाही. जर श्रीमंताची पोरगी गरीबाच्या घरात गेली आणि तिला सांगितलं पाटा घे, वरवंटा घे आणि लसणाची चटणी वाट, कधी वाटेल ती. ती म्हणेल मला जमायचे नाही, मला स्विगी लागते, झोमॅटो लागते, तिकून मी पार्सल मागवते, हे वाटणं आपल्याच्यानं जमाय. तिला शेण भर म्हणल्यावर नाही भरणार ना. पण गरीबाची पोरगी जर श्रीमंताच्या घरात गेली तरी जमणार नाही दादा. ती 4 वाजता ते लेकरू उठेल, स्नान करेल, किचन रूम मध्ये जाईल. आता श्रीमंताच्या घरात सारखी किचकिच असते, तिथंच मोठं किचन रूम असते. म्हणजे गरीबाच्या घरात वाढायला माणसे सगळी, मोठ्याच्या घरात चमचेच सगळे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, त्या लेकराला भांडी वाजवायला सुरुवात केली. आता या घरातल्या लक्ष्मी सगळ्या म्हणजे सूर्यवंशी आहे. सूर्य वरती आल्याशिवाय उठत नाही. अलीकडे सुद्धा असंच आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणतात, लक्ष्म्या सगळ्या लवकर उठायच्या, पहिला कोंबडा आरवलं की उठायच्या. कधी. आता पहिला कोंबडा कधी आरवायचा. हा महिला वर्ग कधी आरवायचा. नाही, आताच्या लक्ष्मींनी सांगायचं नाही. आता कोंबडा आरावला तरी ते अशा मान पिरगडून मारून टाकून डालून परत झोपतील. आता अलाराम लावला, अलाराम काय, अलाराम जरी लावला तरी ते त्याचं काम बरोबर करते. पण ह्या बटन दाबून परत झोपते माणूस. एवढा आळशी झालाय. काय झालाय. ज्याला झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येते आणि ज्याला अलाराम लावल्याशिवाय जाग येते ना, त्याच्या इतका सुखी या जगात कोणी नाही दादा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो ऐका, जुन्या ते लेकरू 4:30 वाजता, 3:30-4 वाजता गेलं, भांडी वाजवायला लागलं. घरातली सासूबाई उठली, काय करते बाळा. काही नाही म्हणले, स्वयंपाकाला लागायचं. आता घरात खूप माणसे. ती म्हणली आपल्याकडे स्वयंपाक करत नाही, आपण बाहेरून आणतो. ही तिथं मॅच होणार. विठ्ठल 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 नाही दादा. त्यानं लांब
निदान एवढं तरी सांगतो, मृत्यू येऊ शकत नाही बरं का. आता तुकोबरायांची कीर्तनं वेगळी होती. मेले माणूस जिथं विठविले, ज्ञानोबराच्या बाबतीत वेगळं होतं, आमच्या बाबतीत वेगळे. तुकोबराच्या कीर्तनात मेलेलं पोरग तुकोबरायांनी उठवलं आणि आमच्या कीर्तनात अवघड आहे. त्याच्यामुळे येणार नाही याची शाश्वती, पण तेवढी ताकद आमच्याकडे नाही. काय आहे का मला सांगा. कारण दुसऱ्याचं खाऊन खाऊन जीवा दगदा परांना, हा दुसऱ्याचं अन्न खाऊन खाऊन जीवेतली ताकद गेली आणि दुसऱ्याचं वरबडून हातातली ताकद गेली. काय द्यायचं राहिलं विठाला विठाला आशीर्वचनही आता लागायचं नाही पटकन बरं का. महात्मे थोडे आहेत ज्यांच्या साधना आहेत, वाचा परिपक्व झाली, वाचेमध्ये लक्ष्मीचा वास आहे, सरस्वतीचा वास आहे, त्याचे होईल. अन्न खाण्यात शुद्धता आहे, त्याचा आशीर्वाद लागेल दादा. म्हणून मी सांगतो, लग्नात सुद्धा आशीर्वाद देताना ना फार उंबूल वीज जा, नाही तर फार गोंधळ येत. मी वकील असल्यामुळे माझे मित्र वकिली करतात. गेल्या वर्षी लग्न झाले त्यातले 60% घटस्फोटावर आता. काय हे आशीर्वचनामुळे. कशामुळे? तुम्ही कुणाच्या नादी लागले, तुम्ही कुणाकडे आशीर्वचनाची ताकद आहे. फार मोजके गेले दिगंबर ईश्वर, आणि मोजके आता पाय आहेत काही बरं का. महाराष्ट्रामध्ये जोशी बाबांसारखे मोजकी आहेत काही जी आहेत ती का जी साधना करतात आणि साधनापेक्षा साधनेत जास्त राहतात. काय बोललो आता? साधनेपेक्षा साधनं आवडू लागलात आणि साधनं आवडू लागल्यामुळे साधनेचं वाटोळं झाले. विठाला विठाला ऐका, कुठं होतो आपण? कावळ्याला पिंड आवडतो. सममैत्री केली पाहिजे, मैत्री सम असली पाहिजे दादा, नाहीतर अवघड आहे. चित्ताचे रंग 1 लाख उत्पन्न आहे तुम्हाला, 1 लाख ज्याला उत्पन्न आहे त्याचा संघ करा, नाहीतर मग तुम्ही आनंदी राहाल. जर तुम्ही 10 लाख वाल्याचा संघ केला किंवा 20,000 रुपये उत्पन्न आहे त्या संघ केला का तुम्ही दुःखी व्हाल. भागवत फार गोड चिंतन सांगताय. तुम्हाला करायचाच आहे ना संघ, समव्यावहारिक सत्तेशी संबंध करा. मला एवढंच म्हणायचे. तुम्ही संतांचा संघच का याच्यावर चिंतन करतोय. संसार जड आहे, विषयांमध्ये संघ. संसारामध्ये फक्त विषय. काय गटारीतला किडा सुद्धा त्याच्या मादी बरोबर जे सुख उपभोगतो ना, तेच सुख. काम यश, क्रोध यश, रज, याचं गीता सांगते. ही अवस्था जी आहे ना, हा किडा जे सुख उपभोगतो तोच इंद्रायणी बरोबर सुख भोगतो, काही वेगळं नाही बरं का. डुकर सुद्धा त्याच्या बायको बरोबर तेच सुख भोगतोय, तोच प्रपंच. आपल्याकडं काही वेगळं नाही आणि काही नवल सुद्धा नाही बरं का. फक्त आपण काय झालंय, थोडी बौद्धिक क्षमतेच्या आधारावर इतरांना सत्ता गाजवायला लागलो आणि इतरांना सत्ता गाजवायला लागल्यामुळं आपण सगळेजण सम्राट झाल्याची भावना अंतःकरणामध्ये दृढ झाली. काय झाली? आम्ही फार जमा केलंय सगळं आणि त्याचं चिंतन सांगतो. ते दुःखालाच कारणीभूत आहे. ब्रह्मचार्याच्या नावावर 1000 एकर जमिनी झाल्यात. काय झालंय? फार महाराष्ट्राचं दुर्दैव आहे बरं का. तुम्हाला सांगतो, ब्रह्मचार्याच्या नावावर 1000 एकर जमिनी झाल्यात तरी महाराष्ट्र आंधळा झालाय. कुंभमेळ्यामध्ये ज्यावेळी मी जातो त्यावेळी मी पाहिलं की, आणि आपण एज्युकेटेड आहे, तुम्हाला मी सांगू का, मी ज्यावेळी पाहिलं त्यावेळी दुर्दैव, मंत्रीपद इकडे भेटली नाही तर तिथं गाड्या नव्हत्या, लॅम्प लावले. ते काय लावले तुम्ही पाहिले असेल तर पहा. म्हणजे तुमची वासना गेली असं काही समजू नका अंतःकरणातली. आणि परमार्थ किती वर्ष केला म्हणजे फलद्रूप होईल अशी सुद्धा इच्छा करू नका. कारण अंतरंगाचे तरंग तेच आहेत. काय का अजून तुमचा भोगायची इच्छा संपलेली नाही. आणि अंतःकरणामध्ये विचार जिथं लुप्त पावतात त्यावेळी शांती निर्माण होते. काय होते? अंतःकरणामध्ये विचारच लुप्त, विचारांचे तरंग आहे. मग याचं चिंतन करताना आता लांब जाऊ आपण, पण मला सांगायचं होतं की मैत्री करताना कशी करा बरं का. आणि इथं संसारामध्ये संघ करण्यात काही अर्थच नाही. 2 मैत्रिणी आहेत बरं का. एक गरीबाची पोरगी आहे, एक श्रीमंताची पोरगी. श्रीमंताच्या बापानं, त्या मुलीच्या बापानं श्रीमंत पोरगा करून दिला. क्लास 1 ऑफिसर आहे, IAS आहे, बंगला आहे, गव्हर्नमेंट गाडी आहे, सगळं व्यवस्थित आहे. पोरगा मुलगी सुंदर संसार आहे. गरीबाच्या पोरगी जी आहे त्या बापानं गरीब मुलगा शोधला, मातीकाम करणार आहे. दोघी एकाच गावातील, पण ही झोपडीत राहते ना ही बंगल्यात राहते. पण पोरांना शाळेतून सोडवायला जायचा रस्ता हिच्या बंगल्यावरून आहे. जिल्हा परिषदेला पोरग आहे. एक दिवस पोरग सोडवायला चालली आणि ही श्रीमंताची हिची मैत्रीण बाहेर अंगणात उभी होती. चेहऱ्याकडे पाहिलं, ओळख पटली. ती म्हणली, का ग इकडे कुठे? ती म्हटली, काही नाही, इकडेच मी राहते. बरोबर, ये ना आतमध्ये आणलं. एंट्री पासूनच वैभव दिसायला सुरुवात झाली. 4-5 गाड्या, ते सिक्युरिटीवाले
आतमध्ये गेली, बंगला पाहिला. काग म्हणली हा गाड्या कुणाच्या? म्हणली माझ्याच आहे. चारी? हो म्हणली चारही गाड्या माझ्याच आहे. हा बंगला माझाच आहे, याच्या वरचा मजला माझाच आहे, बेडरूम सगळं म्हणली माझं, इथं गार्डन माझं, हे नोकर चाकर सगळे माझे आहेत. आता हिला दुःख व्हायला लागलं, संग चुकला. आता काल रात्रीपर्यंत म्हणत होती या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. रात्रीपर्यंत तिला आपली झोपडी चांगली वाटत होती, राजमहाल वाटत होता, पण आता बंगला पाहिला, संग चुकला आणि आता वेदना व्हायला सुरुवात झाली. पहा बरं का, आता एवढं सगळं झालं पण दोघींचं बोलणं चालू झालं. ती म्हणली काय ग एवढं सगळं, मग तुझा नवरा काय करतो? त्याने सांगितलं क्लास 1 आहे. बरोबर. मग हिनं विचारलं तू कुठं राहते? ती म्हणली पलीकडे झोपडपट्टी आहे ना, रस्त्याच्या पलीकडं, तिथं माझी झोपडी आहे. बरोबर. नवरा काय करतो? माती काम करतो. मग हिनं प्रश्न विचारला का ग एवढी संपत्ती आहे, मग आनंदी असशील ना तू आता? ती म्हणली काय आग लावायची त्या संपत्तीला. पहा बरं का, आता दुःख चालू झालं, खरं बाहेर यायला लागला. इथून पुढं प्रवास बदलला. म्हणली ज्याच्या जीवावर मी लग्न करून आले, संपत्ती खूप आहे, पण काय करायचं याचं, त्याला माझ्यासाठी वेळ नाही. काय म्हणली? कधी बसत नाही जवळ, विचारपूस करत नाही आणि कधीच माझ्या जवळ नाही. दुखलं खुपलं तर कधी जवळ नाही. काय करायचंय त्याचं? मग ही झोपडीवाली म्हणते बाई माझं चांगलंय, डोकं दुखायला लागलं ना झेंडू बाम लावून देतं, माझ्याजवळ बसतं. आता बंगल्यावालीला वाटलं झोपडीवाला परवडला. काय वाटायला? संघांमध्ये फार खेळ आहेत. म्हणजे आता वाटलं झोपडीवाला परवडला पण बंगल्यावाला नको. किती क्षणाचं चिंतन आहे. तुम्हाला जर कळालं तर पहा, या संघ चुकला की गोंधळ होतो. मला सांग, राजहंसाचा चारा मोती आहे, त्यांनी राजहंसाबरोबर मैत्री करावी. काय करावी? नाहीतर ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला. संसाराचा संग करण्यात काही अर्थ नाही, कारण संसारामध्ये फक्त विषय सेवुनी कोण तृप्त. इंधने मला सांगा, राखेलच्या दुकानाला आग लागली. काय झालं? चौकामध्ये राखेलचं दुकान आहे, रॉकेलचं, त्याला आग लागली. आग लागल्याबरोबर गाव अख्खं विजवायला आलं. पाणी भेटना म्हणून राखेलचे डबे बाहेर होते, ते वतायला सुरुवात केली. कधी विजेल? तसं इंद्रियांना भूक आहे, जिव्हा रसनेकडे ओढी. जिवेला चांगलं खायला पाहिजे, कानांना चांगलं ऐकायला पाहिजे, नाही का? आणि तुम्हाला सांगू का, जीवाला कळालं नाही बरं का, विषयाच्या ओढीनं भुललाय तो जीव, भुलवतो तो विषय. विषयोडी भुलले जीव, विषयोडी भुलले जीव, विषयोडी भुलले जीव, विषयोडी भुलले जीव. आता याची कोण करील किव, आता याची कोण करील किव, याची कोण करील किव, याची कोण करील किव. नृपते नारायणी भाव, नृपते नारायणी भाव, नृपते नारायणी भाव, नृपते नारायणी भाव, भाव
सुख धरील संसारी कोण सुख धरील संसारी कोण सुख धरील संसारी विषयोडी भुलले जीवाता याची देव करीला जीव नुपते नारायणी बावनी भुलतो तो जीव, भुलवतो तो विषय, आणि या गुंत्यामध्ये संसार आमचा चाललाय. त्यामुळे संसाराचा संग करण्यात काहीच अर्थ नाही. चला, संसाराचा संग करू नये जीवानं. संग तर केला पाहिजे. मग जीवाचा करावा का? तर जीवच दुःखी आहे बरं का. अरण्यामध्ये तहान लागलेल्या माणसाला दुसरा तहान लागलेला मनुष्य भेटला, काय देईल दादा? काही नाही. दुःख आहे. ज्याच्याकडेच कपडे नाही त्याच्याकडे कपडे मागितले, काय मिळतील? काही मिळू शकत नाही. जीव जीवाला काही देऊ शकत नाही. पण जीव व्यापक नाही बरं का. संसार व्यापक नाही बरं का. आणि संसार जड आहे. जीव जरी चेतन असला तरी व्यापक नाही. परंतु संत चेतनही आहे, व्यापकही आहे, तुमचा उद्धार करणारे आहेत, किंबहुना तुम्हाला उत्कर्षाकडे नेणार आहेत. आणि पण संत सुद्धा कसे पाहिजे? दोन प्रकारचे संत आहेत दादा. एक साधन सिद्ध संत आहे आणि एक अजान सिद्ध संत आहे. विठाला 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 विठाला. साधन सिद्ध आणि अजान सिद्ध मधला फरक काय? जे स्वतः ज्ञानच घेऊन जन्माला येतात त्यांना अजान सिद्ध संत म्हणायचं. ज्ञानोबरायला आल्याच्या नंतर गुरु करावं लागलं नाही. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोने उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोने उपजताची ज्ञानी हे वर्म जाणो आले लोटा गणी सांग देव सांग देव आले लोटा गणी सांग देव लोटांगणी सांग देव सांग देव आले लोटांगणी सांग. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी सांग देव आले लोटांगणी सांग देव हे वर्म जाणोनी आले लोटांगणी सांग देवा आले लोटांगणी सांग देवा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. झाला वार करी पाठ समजली खरी, देह देवाची पंढरी, विठू मनाच्या गाभारी, श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.